जिल्हा परिषद अकोल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी श्री बळीराम गाडवे यांनी आपल्या अंतर्गत मध्ये NHM चे जे कर्मचारी आहेत त्यांची बेकायदेशीररित्या बदली केलेली आहे। ज्या बदलीबाबत त्यांना पॉवर्स नाही, शासनाकडून परवानगी नाही, शासनाने बंदी घातलेली आहे ज्या बदलीबाबत, त्यामध्ये त्यांनी बदली केली आणि बदलीचं कारण दाखवलं की कंप्लेंट्स होते म्हणून बदली केली 5 अधिकाऱ्यांबाबत। आणि ज्यावेळेस त्यांनी चौकशी अहवाल शासनाला सादर केला तर त्या चौकशी अहवालामध्ये अशा प्रकारचे बोगस बनावटी सह्या आणि एकाच हँडरायटिंग मध्ये एकाच पेनने लिहिलेले सगळे मसुदे शासनाला सबमिट केले। माझा हा थेट आरोप आहे की यांनी शासनाची बनावटी सह्या करून शासनाची फसवणूक केलेली आहे आणि या चौकशी अहवालाची शासनाने एकदा फॉरेन्सिक लॅब बेंगलोर मार्फत जांच करावी। तसेच या संपूर्ण प्रकरणी जे CHOंची साईन यांनी बनवून पाठवलेली आहे त्या सगळ्या CHOंना सुद्धा याविषयी त्यांची गवाही घेण्यात यावी की हे सही त्यांची आहे की नाही, सही मस्टर्डशी व्हेरीफाय करावी शासनाने। आणि माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे की आज तुम्ही विदर्भात येऊन अधिवेशन घेतात ते चांगली गोष्ट आहे। विदर्भात अधिवेशन तुम्ही घेतात तर विदर्भाच्या अन्याय झालेल्या लोकांवर तुम्ही न्याय द्या सरकार म्हणून। याकरिता तुम्ही तत्काळ स्वरूपी या डॉक्टर बळीराम गाडवे यांना निलंबित करा। NHM मध्ये 2023 ते आजपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना आलेल्या फंडची चौकशी करा। सरळ सेवा भरती जे त्यांनी केलेली आहे त्याची चौकशी करा आणि डॉक्टर बळीराम गाडवे यांच्या संपूर्ण कारकिर्दीची चौकशी करा, कारण त्यांनी फार मोठा घोळ केलेला आहे आणि हा जे प्रकरण अधिकार नसतानाही त्यांनी केलेला आहे। मला असं वाटतं, माझा संशय आहे की त्यांनी भ्रष्टाचार करूनच हा संपूर्ण प्रकरण केलं असेल।